मनःशांती. एकदा भगवान विष्णूंनी ठरवले, की आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य, तर कोणी वैभव मागत होते. विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले, की हळूहळू विष्णूंचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूंचा हात हातात धरत ती म्हणाली, "अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?" सस्मित चेहऱ्याने विष्णूंनी उत्तर दिले, "तू अजिबात चिंता करू नकोस. माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर यापैकी कोणीच अजून मागितली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस." लक्ष्मीने विचारले, "सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आहे आपल्याजवळ?" "माझ्या तर काही लक्षात येत नाही." विष्णू म्हणाले, "तिचं नाव आहे मनःशांती. जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी मनःशांती सांभाळून ठेवली आहे. ओम नारायण विघ्ने वासुदेवाय."